नमस्ते फ्रेंड्स, मी आज श्रावण शुक्रवारला वरलक्ष्मी पूजा व्रत केले आहे। ही पूजा श्रावण पौर्णिमेच्या आधी येणाऱ्या शुक्रवारला करतात। ती बऱ्याचदा दुसऱ्या शुक्रवारला येते असते। श्रावण महिन्यातल्या पूजेसाठी एका कलशामध्ये पाणी भरून घ्यायचे, त्यामध्ये गंध, अक्षदा, कुंकू, सुपारी, एक नाणे, फूल टाकायचं। नंतर त्याच्यावरती आंब्याची 5 ते 7 पाने ठेवायची, त्याच्यावरती नारळ ठेवायचे, नारळाला हळदीचे लेपन करून त्याला कुंकू लावायचे, त्याला कलशावरती ठेवायचे, त्याच्यावरती ब्लाउज पीस लावायचे, फोटोमध्ये दिसते तसे ब्लाउजच्या वरती 5 ते 7 अशा संख्येमध्ये बांगड्या ठेवायच्या, त्याला मंगळसूत्र घालायचे, कलशाची विधिवत पूजा करायची, लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती घ्यायची, त्याची विधिवत पूजा करायची, गणपतीची पण पूजा करायची, सुपारीचे गणपती करायचे, विड्याच्या 2 पानावरती सुपारी ठेवून त्याला अक्षदा, वस्त्र अर्पण करायचे, गुळ खोबऱ्याचे नैवेद्य अर्पण करायचे। नंतर हळदीची गौरी करायची, म्हणजे मोदकच्या आकाराच्या हळदीला ओले करून मोदकचा आकार द्यायचा, तिची ही विधिवत पूजा करायची। गंध, कुंकू, अक्षदांनी व्रत पुस्तक वाचायचे, आरती करून घ्यायची, देवीला नैवेद्य अर्पण करायचा, देवीला काळे चणे भिजवलेले वाटीमध्ये ठेवायचे। 5 प्रकारचे नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता, तांदळाची खीर, लेमन राईस, पुरणपोळी, उडद डाळीचे वडे, शिरा इत्यादी तुमच्या इच्छेनुसार। आणखी सुहासिनींना बोलवायचे, त्यांना ब्लाउज पीस, बांगड्या, 2 केळी, काळे चणे भिजवलेले त्यांना द्यायचे। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल फॉर मोर।